नमस्कार, मी सुनंदन लेले. अहो, आपली तो ओळख आहे, पण आज ज्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत, अमोल काळे सर. कसे आहात तुम्ही? एकदम मजेत. अहो, काय मोठं कार्य आणि काय वानखेडे सजलंय आज. अगदी म्हणजे मंगल कार्याला जसं वातावरण असतं तसंच निर्माण झालेलं आहे. आपण सर्व जाणतो क्रिकेट हा मुंबई करता सणासारखाच आहे. त्याच्यात यावेळेस जर तुम्ही पाहाल तर दिवाळीला जोडून वर्ल्ड कप एवढे सगळं सण एक साथ आलेले आहे. तर मुंबई करता तर पर्वणी आहे मुंबईकरांकरता. त्याच दृष्टीने वानखेडे पूर्णपणे सजलेलं आहे. आणि त्यात मॅच ही जरा महत्वाची आहे, नाही का? अतिशय महत्त्वाची मॅच आहे. मुंबईकरांकरता आणि भारताकरता सगळ्यात महत्त्वाची पर्वणी आहे. भारत सेमीफायनलमध्ये आलेला आहे. वर्ल्ड कप आहे. अतिशय महत्त्वाची अशी मॅच आहे. 12 वर्षांनंतर ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत खरोखर. की एकीकडे 2011 साली वर्ल्ड कप भारतात झाला होता. याच वास्तूमध्ये फायनल झाली होती. याच वास्तूमध्ये सर्व अपेक्षा पूर्ण झाल्या होत्या आणि सगळ्यांच्या मनातल्या म्हणतात तशा मनोकामना पूर्ण झाल्या होत्या. आज 12 वर्षानंतर त्यावेळेला मला गंमत म्हणून सांगा, 2011 साली अमोल काळे काय करत होते? 2011 साली अमोल काळे घरी बसून वर्ल्ड कप बघत होते. क्रिकेटमध्ये आपण सगळे लहान असल्यापासून क्रिकेट हा भारतातला असा फार कमी क्वचित कोणी असेल की ज्यांनी क्रिकेट खेळलेलं नाही आहे. आपल्या अंगात क्रिकेट हे रुळलेलं आहे. लहानपणापासून आपण खेळतो आहे. 2011 साली वर्ल्ड कप बघणे आणि वर्ल्ड कपचा घरी बसून आनंद घेणे हे आपण केलेलं आहे. तेव्हा तर मला वर्ल्ड कपची मॅच पाहायचा काही हे आला नव्हता. पण आता अनायसे वर्ल्ड कप हा ऑर्गनाईज होत असून त्या ऑर्गनायझेशनमध्ये महत्त्वाचा पार्ट घेणे हे सौभाग्य मला लाभलेलं आहे. आणि त्यातनं यावेळेला पासही मिळालाय तुम्हाला. अगदी बरोबर. चेष्टा अपाट काळे सर, चेष्टा अपाट. परंतु जेवढं काही म्हणजे मुंबईमध्ये इंच जागेला महत्त्व आहे आणि त्याच्या पार्श्वभूमीवरती एवढं मोठं सुंदर मैदान शहराच्या मध्यभागी बाहेर आपण पुतळा लावलेला आहे वानखेडे सरांचा. काय भावना व्यक्त करायला एक मुंबई क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष म्हणून? कारण नाहीतर आता काही ग्राउंड इतकी बाहेर शहराच्या गेलेली आहेत, परंतु ही वास्तू त्यावेळेला त्यांनी काय म्हणतात तसं सर्व पणाला लावून केली. कमाल झाली नाही? अतिशय कमाल आहे. वानखेडेंनी हे जे शहराच्या मध्यभागी एक अतिशय सुंदर असं स्टेडियम तयार केलेलं आहे आणि तेही त्या काळात केलेलं आहे जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी तयार करणे अतिशय कठीण असं होतं. वानखेडेंना स्टेडियममध्ये कुठे एंट्री मिळाली नाही, काय झालं ते सगळं काही हे करून वानखेडेंनी हे स्टेडियम तयार केलं. योगायोग असा आहे की वानखेडेही मूळचे नागपूरचे होते. मी पण मूळचा नागपूरचा आहे. आज वानखेडेंनी तयार केलेल्या त्या स्टेडियममध्ये वर्ल्ड कपचा अनुभव मला घेता येतो आहे आणि त्याचं आयोजन करण्याचा मला हा अनुभव येतो आहे. याच्यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? कारण खरोखर या भावना म्हणजे तुम्ही ज्या व्यक्त करताय की यावेळच्या वर्ल्ड कप ऑर्गनाईज करण्याचे चॅलेंजेस काय होते? वर्ल्ड कप ऑर्गनाईज करण्यामध्ये आपले एक स्वतःचे चॅलेंजेस असतातच. तसं जर आपण पाहिलं तर मुंबईकरता आणि वानखेडेकरता क्रिकेट सामने हे आपल्याकरता काही नवे नाही. मुंबईवर वानखेडे होत असतात, वानखेडेवर सामने सतत होत असतात आणि वानखेडे त्या सगळ्या गोष्टीकरता सतत सज्ज असतो. पण वर्ल्ड कप म्हटलं की एक वेगळ्या प्रकारचं प्रेशर हे येतं. मुंबईचे प्रेक्षक हे जागरूक प्रेक्षक आहे, रसिक प्रेक्षक आहेत. त्यांचा क्रिकेटशी हे एक नाळ जुडलेली आहे. त्यांना असं साधं काहीही केलेलं चालत नाही आणि त्यांचाही पूर्णपणे प्रतिसाद हा क्रिकेट मॅचेसला मिळतो. आपण पाहिलं असेल की मुंबई व्यतिरिक्त कुठल्याही स्टेडियममध्ये भारताच्या मॅचच्या व्यतिरिक्त प्रतिसाद मिळालेला नाही आहे. पण आपण जर वर्ल्ड कपच्या सगळ्या मॅचेस पाहिल्या भारताच्या सोडून पण, तर वानखेडेवर त्याला अतिशय सुंदर प्रतिसाद आलेला आहे. आपले स्टेडियम जवळपास पूर्णपणे भरलेले मॅचेस झालेले आहेत आणि अतिशय सुंदर प्रेक्षकांनी प्रतिसाद देऊन छान मॅचेस या वानखेडेवर आपण आतापर्यंत पाहिलेले आहे. सुरुवातीच्या मॅचेसमध्ये तिकिटांचं म्हणा किंवा प्रेक्षकांना आत येण्याच्या समस्या आलेल्या होत्या. या समस्या दूर करण्याकरता तुम्ही लक्ष घालून काय गोष्टी केल्या? या ज्या गोष्टी होत्या की जिथे प्रेक्षकांना आतमध्ये येण्याकरता आपण जसं म्हणता त्या या वर्ल्ड कपमध्ये कधीही झालेल्या नाहीत. याच्या आधी IPLच्या वेळेला त्या 1-2 वेळा गोष्टी दिसल्या होत्या आपल्याला. त्याचं पूर्णपणे नियोजन करून आम्ही व्हॉलंटियर्स वाढवून आणि पोलिसांनी पण, मुंबई पोलिसांनी आम्हाला संपूर्ण सहकार्य करून त्यांनी वाढीव फोर्स आपल्याला दिलेली आहे आणि त्या दृष्टीने आपण पाहिलं असेल की वर्ल्ड कपमध्ये कुठेही हा प्रॉब्लेम आलेला नाही. अतिशय स्मूथ असं हे मॅनेजमेंट आहे. पूर्ण स्टेडियम जवळपास फुल स्टेडियम चाललेलं आहे पहिल्या बॉल. पण आजपर्यंत आतापर्यंतच्या एकाही मॅचमध्ये हा कुठेही प्रॉब्लेम झालेला नाही आपल्याला. खरंच टचवूड, कारण या गोष्टी महत्त्वाच्या असतात. काही गोष्टी ज्या प्रेक्षकांची एकच मला फक्त तक्रार आली की इयरबड्स काढायला लावतात. तर त्याचं खूप जणांनी मला रिक्वेस्ट केली होती की पोलिसांनी आमचे काय इयर प्लग्स मोबाईल फोनचे हे काढायला लावले तर हे कुठं ठेवणंही मुश्किल आहे. आत घेऊन जाण्याला आपल्याला परवानगी का नाही आहे? त्याच्यात असं आहे की कुठलीही गोष्ट जी आपण ग्राउंडवर फेकू शकतो ती गोष्ट कुठलीही पोलीस अशी सुटी गोष्ट आतमध्ये नेऊ देत नाहीत. कारण तो
इयर प्लग म्हणा काही पण असो तो ग्राउंडमध्ये फेकण्याची शक्यता असतं, तर ते जितकं होऊ शकेल त्याला पोलीस अवॉइड करतात आणि त्याच्यामुळे ते काही लोकांना त्यांनी थांबवलं असेल. बर, आता हे जो महत्वाचं लग्न येत आहे आता हे बुधवारी, उद्याचंच आहे. आई शपथ, म्हणजे अंगावरती रोमांच उभे राहतात. तर अशा वेळेला ॲडमिनिस्ट्रेटर अमोल काळे किती वेळ जागरूक होतात आणि क्रिकेट प्रेमी अमोल काळे कधी जागरूक होतात? मी उद्या पहिला बॉल जेव्हा स्टेडियमवर पडतो तिथपर्यंत ॲडमिनिस्ट्रेटर अमोल काळे असतात. क्रिकेटवर पहिला बॉल पडला की क्रिकेटप्रेमी जागरूक होऊन मी आपली मॅच एन्जॉय करतो स्टेडियममध्ये बसून. मॅच एकदा सुरू झाली की ॲडमिनिस्ट्रेशन स्मूथ सगळं तिथपर्यंत झालेलं असतं आणि मॅच ही आपोआप मुंबईचे प्रेक्षक हे पूर्णपणे व्यवस्थित सांभाळतात. स्टेडियम व्यवस्थितपणे हँडल होतं. शिस्तबद्ध पद्धतीने ते आत येतात आणि शिस्तबद्ध पद्धतीने बाहेर जातात. कारण हे दिवाळीनंतर अक्षरशः म्हणजे ही एक्सटेंडेड, जसं आपण म्हणतो की एक्सटेंडेड सुट्टी आहे, हे एक्सटेंडेड सण आहे. दिवाळीच्या बरोबरीने हे वर्ल्ड कपची सेमीफायनल येते. तुम्ही प्रेक्षकांना जर का महत्त्वाची सूचना द्यायची असली की बाबा उद्या कसं तुम्ही आत या पटकन आणि त्या दृष्टीने सामन्याचा आनंद घ्यायला, तुमच्या आनंदात कुठली बाधा येणार नाही, या दृष्टीने तुम्ही थोडक्यात काय सांगाल? माझी एकच सूचना आहे सगळ्या प्रेक्षकांना. उद्या अनायसे भाऊबीज आहे. दुसरं, उद्या वानखेडेवर हा उपांत्यपूर्व आपल्या इथे सामना आहे. सगळ्यांनी लवकरात लवकर स्टेडियमवर यावं, आपापल्या जागेवर जावं. प्रत्येक स्टेडियममध्ये प्रत्येक व्यक्तीला आपण फ्री पॉपकॉर्न आणि फ्री कोल्ड्रिंकही ऑफर केलेलं आहे. ते जाता जाता प्रत्येकाला घेऊन आतमध्ये जायचं आहे, म्हणजे त्यांचं तिकीट पंच होऊन आतमध्ये जाईल, त्याला थोडा वेळ लागेल. ते करण्याकरता सगळ्यांनी अतिशय वेळेवर न येता थोडं आधी येऊन आपापल्या जागेवर व्यवस्थित. आपण 10:30 वाजता माझ्या मते गेट उघडतो. त्यांनी 10:30-11 पासून येऊन जेवढं लवकरात लवकर येईल आपापल्या जागेवर बसून मॅचचा उद्या छान आस्वाद घ्यावा. खरोखर, कारण उद्यासारखा सोहळा नसणारे आणि भारतीय संघ सध्या ज्या काय लयीत खेळतोय, अतिशय सुंदर लयीत खेळून राहिले, अप्रतिम अप्रतिम लयीत. त्यामुळे आणि आपला हक्काचा कॅप्टन आहे, 3-3, 4-4 प्लेयर आपले मुंबईचे खेळत आहेत. म्हणजे हे अजून आनंदाची गोष्ट मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या दृष्टीने म्हणता येईल. त्यामुळे मी एवढंच म्हणेन की सज्ज व्हा, आपले खेळाडू, आपली टीम सज्ज झालेली आहे. रसिक प्रेक्षक म्हणून आपणही सज्ज होऊयात. काळे सर, धन्यवाद. प्लेजर, गप्पा मारायला मजा आली. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.